उपस्थित सर्व शिवभक्त, आदरणीय नागरिक, माता भगिनी आणि बालगोपाळांनो, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मानवी कल्याणाचा आणि अध्यात्माचा संदेश देणारा एक अत्यंत भव्य आणि अलौकिक सोहळा आपल्या पिंपरी चिंचवड नगरीत साकारत आहे. मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत ओम नमः शिवाय अधिष्ठान आणि श्रावणमास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात 7 दिवस भव्य, दिव्य, संगीतमय शिवकथा आणि 8 दिवस शिवकीर्तन महोत्सव सोहळा व महाप्रसाद याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा ज्ञान, भक्ती आणि प्रसादाचा त्रिवेणी संगम दिनांक 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत रोज सायंकाळी 6 वाजता ते 10 वाजता या वेळेत श्री दत्त मंदिर हॉल, बजाज स्कूल जवळ, संभाजीनगर, चिंचवड, पुणे येथे संपन्न होणार आहे. सोहळ्याचा भव्य शुभारंभ शनिवार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शिवमहापुराण ग्रंथाच्या मंगलमय शोभायात्रेने व मिरवणुकीने होईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता शिवकथेचा मंगल प्रारंभ होईल. महाराष्ट्रातील ख्यातनाम स्वरसम्राट शिवकथाकार शब्र 108 श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर यांच्या रसाळ व प्रसादिक वाणीतून सलग 7 दिवस म्हणजेच 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान आपल्याला संगीतमय शिवकथेचे ज्ञानामृत प्राशन करायला मिळणार आहे. या ज्ञानयज्ञानंतर 29 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचा 8 दिवसांचा भव्य शिवकीर्तन महोत्सव रंगणार आहे. यामध्ये कळंबकर कुमारी श्रावणीताई हिरे, लातूरकर लक्ष्मण महाराज विभूते, धाराशिवकर सौभाग्यवती भाग्यश्रीताई इरकर, देवळालीकर जगन्नाथ महाराज क्षीरसागर, परंडा येथील हनुमंत महाराज कोरे, कळंबकर रमेश महाराज हिरे, येरोळकर बालाजी महाराज पाटील आणि 5 सप्टेंबर रोजी परभणी येथील नागेश महाराज कुरुंदवाडकर यांचे काल्याचे व प्रसादाचे विशेष कीर्तन संपन्न होईल. रोज सायंकाळी 9 ते 10 या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या भक्तिमय आणि प्रासादिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी, शिवकथेचे ज्ञानामृत पिण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी कुटुंबियांसह, मित्रपरिवारासह अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपले नम्र निमंत्रक महेश स्वामी आणि सर्व सहकारी पिंपरी चिंचवड. संपर्क 9665 383 000. हर हर महादेव. जय शंभो.